आज मी शेअर करते एक सिंपल आणि डिलिशियस मँगो खीर रेसिपी। सुरुवात करूया ड्रायफ्रुट्सने। तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स चॉप करून घ्या आणि सोबतच थोडासा इलायची पावडर पण तयार ठेवा। बाय द वे, ही मँगो सेवई आमच्या होम बिझनेसमधून स्पेशली होममेड आहे। मार्केटमधल्या रेग्युलर सेवईपेक्षा थोडी स्पेशल आहे, कारण ती प्रेमाने आणि काळजीने बनवली आहे। आता एका पॅनमध्ये मिल्क घ्या, त्यात टेस्ट अकॉर्डिंग शुगर ॲड करा आणि इलायची पूड पण ॲड करा। त्यानंतर त्या मिल्कला छान एक बॉईल येऊ द्या आणि गॅस ऑफ करा। आता एका पॅनमध्ये तूप घ्या, त्याला छान गरम येऊ द्या। ते छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण चॉप केलेले ड्रायफ्रुट्स ॲड करा। ड्रायफ्रूटला छान रोस्ट करा ब्राउनिश, आणि ते छान रोस्ट झाले की त्याच्यामध्ये आपल्या होममेड मँगो सेवई ॲड करा। ह्या दोघांनाही छान रोस्ट होऊ द्या जोपर्यंत तुम्हाला तो फ्रेश मँगो अरोमा येत नाही। अँड ट्रस्ट मी, हा अरोमा आला की पेशन्स ठेवणं खूप डिफिकल्ट होतं। आता ह्या प्रिपेअर्ड मिल्कमध्ये आपल्या रोस्टेड सेवई प्लस ड्रायफ्रुट्सचं मिक्सचर ॲड करा। त्याला एकदा छान दुधामध्ये फिरवून घ्या आणि दुधाला एक छान बॉईल येऊ द्या। खीरला बॉईल आला की गॅस ऑफ करून द्या आणि खीरला 10 मिनिट रेस्ट द्या। कूल झाल्यावर खीर नॅचरली थिक होते आणि टेक्स्चर खूप क्रीमी लागतो। बस, आपली सिंपल, फ्लेवरफुल आणि कम्फर्टिंग मँगो खीर रेडी आहे। सर्व करा आणि एन्जॉय करा। आणि ही फ्लेवरफुल मँगो खीर रेसिपी नक्कीच ट्राय करा। आणि जर तुम्हाला मँगो शेवळ्या लागणार असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये तसं सांगा। मी तुम्हाला याची सगळं लिंक आणि डिटेल्स प्रोव्हाइड करेल। थँक्यू। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका। धन्यवाद।